माय गॉड, असंच होतं जेव्हा आपण काय चांगलं करायला जातो तेव्हा. गर्ल्स कॅन रिलेट. 2 दिवसाआधी पोल केलेलं आठवतंय तुम्हाला? त्यामध्ये तुम्ही बोललेले की मेकअपचा व्हिडिओ टाका, व्हिडिओ टाका. तर मी घेऊन आले आज मेकअप ट्युटोरियल, जो की मी दिवाळी पहाटला केलेला तुम्ही बघू शकता. आणि त्यामध्ये मी फक्त आणि फक्त आता बुगडी ॲड केल्यात. त्यामुळे अजून चांगला उठून लूक दिसतोय. आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्येच सांगेन. आणि हा असा काही लूक आहे. आणि प्रोडक्ट्सची इन्फॉर्मेशन जास्त काही देणार नाही. 2-3 प्रोडक्ट्स असेल त्याची इन्फॉर्मेशन आणि त्याचे लिंक्स पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ओके. सो बघा तुम्ही किती छान मेकअप दिसतोय. आणि खूप सिंपल असा मेकअप आहे हा. तुम्ही कुठे पण लग्नाला जात असाल किंवा कुठे फंक्शन असेल आणि तुम्ही साडी वेअर करणार असाल तर हा मेकअप लुक एकदा नक्कीच ट्राय करा. स्टार्ट करूया चला. हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि 2 दिवसा अगोदर मी अशी स्टोरी टाकली होती की म्हणजे त्यामध्ये मी पोल केलं होतं आणि नंतर खूप लोकांनी येस असं कमेंट केलेलं आहे, म्हणजे येस पोल करून केलेलं आहे. तर त्यासाठी आज हा व्हिडिओ मेकअपचा दिवाळी पहाटचा जो लुक होता माझा तो मी इकडे पॉपअप करते तुम्हाला. आणि जो लुक होता तो पर्पल साडीवरचा तो क्रिएट करणार आहे आज आपण. आणि त्याच्यामध्ये मी दाखवणार की मी काय काय इन्ग्रेडियंट्स वापरलेत आणि कोणत्या ब्रँड्सचे. आय डोंट नो त्याची प्राईस काय म्हणजे एक्झॅक्ट प्राईस नाही माहिती मला. सो ओन्ली प्रोडक्ट्स दाखवेन मी आज की मी काय काय यूज केलेलं आणि कसे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेन. तर चालू करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या केसांना तुम्ही पूर्णपणे मागे टाकून द्या. लाईक तुम्ही बन बांधू शकता असा. आणि नथिंग तुमच्याकडे बन नसेल बांधायचं तुम्हाला तर हे असं भेटतं. त्याला काय बोलतात नाही माहिती मला. लावून घ्यायचं. तुमच्या या मुंडावळ्या अशा आल्या नाही पाहिजेत डोळ्यावरती, ते मध्ये मध्ये असतं. सो आपण हे लावून घेऊया आता. सो येस, आपलं काम झालेलं आहे आता, बघू शकता. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला स्किन प्रेप करायची आहे आणि त्यासाठी मी फर्स्ट रोज वॉटर मारणार आहे आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे. सो मी रोज वॉटर माझा असं स्प्रे बॉटलमध्ये सर्व करून ठेवला आहे. ओके. माईकवरती पाणी आहे. A few moments later. झालं आहे, नॉर्मल झालेलं आहे फेस. आणि त्याच्यानंतर आपण लावणार आहे मॉइश्चरायझर. सो मी ना आता इथे हातावरती घेते ते. सो मी मॉइश्चरायझर हातावरती घेतलं आता, ते बघू शकता. आणि आपल्याला खूप जास्त नाही लावायचं मॉइश्चरायझर, बिकॉज आपला फेस ऑइली होऊ शकतो त्याने. आणि माझी ऑइली स्किन आहे, सो मी जास्त नाही लावत मॉइश्चरायझर. आणि हां, मी फेस वॉश करून आलेली जेव्हा व्हिडिओ स्टार्ट केला तेव्हा. तर तुम्ही बघू शकता आता मॉइश्चरायझर पूर्णपणे सोक झालेलं आहे. सो आता लिपसाठी आपण साधं वॅसलीन लावणार आहोत, बिकॉज बेस्ट. डन. तो आता आपण यूज करणार आहोत प्रायमर. आणि मी प्रायमर 1, 2, 3, 4, 5 एवढंच लावलं. सो मी प्रायमर हातावरती घेते. प्रायमर मी पूर्ण मेकअप माझा डॉट डॉट करूनच लावते. पूर्ण फेसला लावायचं. 1,000 years later. तुम्ही स्किन बघू शकता आता माझी. प्रेप झाले स्किन. आणि त्याच्यानंतर आपण आता अप्लाय करणार आहोत काइंड ऑफ फाउंडेशन प्लस कन्सिलर. तुम्ही फेस टेंट बोलू शकता त्याला, फेस टेंट. सो आता आपण लावणार आहेत कन्सिलर फाउंडेशन. तुम्ही बघू शकता. हे मी परचेस केलेलं समथिंग काइंड ऑफ 250 और 300. तुम्हाला या रेंजमध्येच भेटेल हे. आणि ते आपण असं थोडंसं असं हातावरती घ्यायचं आहे, जास्त नाही घेते. आणि हे पूर्ण असं मिक्स करायचं आहे तुम्हाला. तर आता पूर्ण या एरियावरती इथे 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 पूर्ण फेसला लावून घेणे माझ्या. ये क्या हुआ? सो मी असं लावून घेते आता ते. माझा मिरर गायच, माझा मिरर हरवलेला आहे.
मी कुठे टाकून आली तो मला नाही माहिती. ह्याच गोष्टी हरवत असते मी. बुद्धी दिसते ना तुम्हाला. आणि हां, जो मी येल्लो ड्रेसवरती मेकअप केलेला आहे आणि स्टोरी टाकलेली होती ती तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये पण मी असाच पूर्ण बेस केला होता. आणि त्यानंतर मी अप्लाय केलं लिपस्टिक. तो वेगळा शेड होता, मरून काइंड ऑफ होता तो. मी एक दिवशी तुम्हाला माझ्या ज्वेलरी हॉलचं पण कलेक्शन दाखवेन. संपलं माझा फाउंडेशन. इतका नाही लावायचा आहे बिकॉज मला तरी खूप लागलाय ना. माझा मिरर. आता या छोटूशा मिररमध्येच मी काम चालवणार आहे. ब्लेंड इट. मी जास्त हाय कव्हरेजवर फाउंडेशन घालत होते, जस्ट स्किन टोनशी मॅच केलं, विषय संपला. आपल्याला इकडे कन्सिलर अजून आईजला लावायला लागेल. मी माझा जुगाडू टाईप ऑफ मेकअप करते, जसा जो मला सूट होईल. मला खूप आता फोड्या यायला लागल्यात, पिंपल्स पण आलेत. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, बरोबर आयब्रोजच्या मध्ये. सो बेस मेकअपचा चांगल्यापणे फाउंडेशन ब्लेंड केलं तर अजून असं मॅट लुक येतो. मी काय प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही, पण बेसिक्स येतात मला, त्यामुळे नो टेन्शन. मी माझे जुगाड तुम्हाला सांगेन, तुम्ही पण फॉलो करा. टेंशन नहीं लेने का, आपण आहे ना. मी खूप जुगाडी मुलगी आहे, मला असं काही परफेक्ट लागत नाही. जुगाड करून मी सगळं माझी लाईफच जुगाडमध्ये गेले. तर आता बारी आहे कन्सिलरची. कुठे गेला? सो मी हा इनसाईडचा कन्सिलर पॅलेट वापरणार आहे. त्याच्यामध्ये आहे कन्सिलर, करेक्टर अँड कॉन्टॉर, दिस काइंड ऑफ. आणि आता मी तो माझ्या आईसच्या इकडे लावणार आहे. सो हा माझा कन्सिलरचा ब्रश आहे. कॅमेरामध्ये बघून तर मेकअप नाही करू शकत ना. मला लागतंच मिरर, असेच करून मी मिरर सरवते माझे. काही लोक पहिले कन्सिलर लावतात त्यानंतर फाउंडेशन लावतात, पण माझं उलटच आहे. कारण माझा फाउंडेशन पहिला लागतो त्यानंतर कन्सिलर. तर फुल्ली मी आता भूत बनलेली आहे. डार्क सर्कल छुपाने के लिए हम कुछ भी कर सकते हैं, क्योंकि रात को तो सोना हमें नहीं है, तो उसका उपाय यही है. लूज पावडर नाही, कॉम्पॅक्ट पावडरनी सेट करणार आहे. सो अशा प्रकारचं माझं आहे जे काय असतं लावायचं. मला नाही माहिती नाव नाही माहिती मला. स्पॉन्ज, हां येस स्पॉन्ज बोलतात त्याला. तर आपण कॉम्पॅक्ट पावडरने सेट करून घेऊयात. आता याच्यामध्ये हे मी करू शकते बघून. तरी पण मला मिरर लागेल, कारण मला कॅमेरावरती माझा बिलकुल भरोसा नाही आहे. सो आता झालेलं आहे आपलं, सेट करून झालेले आहे. आता आहे आय मेकअपची बारी. हे खूप माझ्यासाठी कठीण काम आहे आय मेकअप करणं. सो मी आज सिम्पलच करणार आहे, जास्त काय करणारच नाही. तो आहे तोच झाला. दिस इज माय शॅडो पॅलेट आणि त्यामध्ये खूप असे रंगीन कलर आहेत, तुम्ही बघू शकता. सो आपण आता हा कलर पिक करूया आणि आपल्या आयलिडला लावायचं. ओनली जस्ट मला मिरर लागेल. मिरर की चिंता बहुत है. सो हा कलर लावून झालेला आपला. त्यानंतर मी हा घेणार आहे, हा कलर मी घेणार आहे ब्राऊन, डार्क ब्राऊन, आणि त्याच्यावरती स्मज करणार आहे.
लाईट ब्राऊन घेणार आहे आणि त्याच्या वरच्या साईडला त्याला पॉपअप करणार आहे, कारण ब्राऊन कलर जास्त उठून दिसला पाहिजे त्याच्यामध्ये. सो हे झालेलं आहे. आता डायरेक्ट शिमर, डायरेक्ट, जास्त नाही करायचे आपल्याला काय. सो आता मी मेकअप माझा आवड झाला आणि पूर्ण आयलिडला माझ्या इथे मी शिमर लावणार आहे, लाईक समथिंग गोल्डन कलर. मी तुम्हाला दाखवते. आता हा माझा दुसरा पॅलेट आहे, वेट, आणि त्यामधनं आपण हा कलर पिक करणार आहे आणि आपल्या इथे आयलिडला लावणार आहे. सो मी आता बोटानेच घेते. यू कॅन सी गाईज किती छान वाटतंय. सिम्पल मेकअप करायला त्याला पण कष्टही लागतात. सो यप, माय आय मेकअप इज डन. तुम्ही बघू शकता. आता आपण दुसरा मेकअप करूया. आय मेकअप इज डन. दोन्ही आईजला मेकअप झालेले आहे. आता येते फेसची बारी. तर आता मी फाउंडेशन लावून घेतले ऑलरेडी आणि त्यानंतर मी अप्लाय करणार आहे ब्लश. आणि मला कॉन्टॅक्टची गरजच नाही, बिकॉज ब्लशचा पण जुगाड करणार आहे मी. आणि त्यासाठी आपल्याकडे आहे अस्त्रशस्त्र, जे की अशा टाईपचे दिसतात. आणि आपण, मी हावाला नाही यूज करत, मी हावाला लावते कारण त्याने थोडा लुक येईल चांगला. आणि मी डायरेक्टली, मी खूप कमी प्रमाणामध्ये घेते, त्यामुळे मला टॅप टॅप करायची गरजच नाही पडत. तरी पण मी ते करते. माझे गाल लाल नाही आहे गाईस, म्हणून मी असे लाल करते चांगले, टमाटरसारखे नाही, पण नॉर्मल चेरी. पण थोडा जास्तच लावूया ब्लश, बिकॉज त्यानंतर तो दिसणारच नाही आहे, मला दिसतच नाही आहे काय. हे पूर्ण असं चीकपासून लावतो, मला खूप आवडतं चीकपासून लावायला. सो आता आपण दुसऱ्या साईडला पण करूया. थोडंसं नोज मी असं या शेपमध्ये लावते ब्लश, कारण इट लुक्स क्यूट. सो दिस काइंड ऑफ ब्लश लावून झालेलं आहे. आता आपण आपला फेस सेट करून घेऊया. माझ्याकडे लूज पावडर आहे, ती पण इनसाईडचीच आहे, इनसाईड प्रोची आहे. मला इनसाईडचे प्रोडक्ट्स खूप आवडतात, खूप, आणि बजेटमध्ये पण असतात ते. सो आपण आता लावून घेऊया पावडर, लूज पावडर. तर हे आता गरज आहे काढायची त्याला, पण नाही काय करू शकत आपण. आपण पूर्ण फेसला पावडर लावून घ्यायची अशी. लूज पावडरचं महत्त्व असं आहे की सेट पटकन होऊन जातं. आणि मी माझ्या फोरहेडला काहीच नाही करत, बिकॉज मला ते खूप मग ऑकवर्ड वाटतं की आपलं जे इथे आहे ते सिम्पल राहून द्यायचं, जास्त त्याला काय करायचं नाही. ओके फाईन, झालेलं आहे. आपण अंडर आईजच्या खाली पण लावून घेऊया, बेक करायसाठी, ज्याने की आपले डोळे काळे नाही दिसले पाहिजे. ओके, आणि हे असं वाईप आउट करून द्यायचं. लूज पावडर इकडे पण आली पाहिजे, नाहीतर फेस गोरा आणि नेक काली हो जाएगी, है ना. तर गाईस, मला एक सजेशन, मला तुमचं एक सजेशन पाहिजे होतं की मी ब्लॉग्स मराठीतून करू की हिंदीमधून करू. मला खूप कन्फ्युजन होते. आणि अशा प्रकारे आपला मेकअप आता इथे अर्धा झालेला आहे. कानाला पण लाव. मेकअप इज डन गाईज. एक सीन झालेला आहे, माझ्या पॅन्टवरती पावडर सांडली. सो गाईज, मी आता 2 गोष्टी विसरले माझ्या आय मेकअपसाठी, जो की आयब्रो पेन्सिल आणि मस्कारा. सो लावून घेऊया आपण. तर मी आता आयब्रो पेन्सिल लावून घे पहिला, नंतर मी मस्कारा लावेन. आणि ही आयब्रो पेन्सिल आय डोंट नो कसली आहे, पण ही खूप चांगली आहे, मला खूप आवडते ही आयब्रो पेन्सिल. माझे आयब्रोज एक साईडने खूप दिसतच नाही ते.
तसं मी विसरते, त्याच्यानंतर लावते मी. म्हणून विंधळा वाकडा माझा मेकअप असा छान दिसतो. सो येस, माय मेकअप इज डन. नॉट फुल्ली भाई, अजून एक स्टेप बाकी आहे. झालेलं आहे. का मी अशी करते? इकडनं किती डार्क झालं ना. इट्स ओके, सोडा, काय नाही करू शकत आपण त्याला. सो आता आपण अप्लाय करणार आहे मस्कारा. कुठे गेला? मस्कारा मला आवडतो खूप लावायला, बिकॉज त्याने लॅशेस एकदम असे उठून दिसतात. हे बघा, यू कॅन सी द डिफरन्स. आणि हा नायकाचा मस्कारा आहे. सुपर लाईट समथिंग. हां, त्याचं खूप हालत कंडिशन खराब आहे. ओ माय गॉड, असंच होतं जेव्हा पण आपण काय चांगलं करायला जातो तेव्हा. गर्ल्स कॅन रिलेट. गेलेलं ते नशिबाने माझ्या. माझे ॲब्रोज तुम्हाला बरोबर वाटतात का? मला एक डार्क वाटतं त्याच्यामध्ये. जाऊ दे आता. ओके, डन. तर आता मला वाटत नाही की काय बाकी आहे. हायलायटर मी नाही लावत, बिकॉज मला नाही आवडत हायलायटर. पूर्ण मग चमकी चमकी होऊन जातं आणि मला आवडतो मॅट लुक. सो आता आपण ज्या लिप्सला प्रेप केलेलं होतं ते पहिला लिपस्टिकची बारी आता. आणि माझी लिपस्टिक ही गायब. सो मी लिपस्टिकचा शेड दाखवते तुम्हाला. या शेडचं नाव आहे माय गॉड, हां, फ्रॉम नायका मद्रास कापी लिपस्टिकचा शेड आहे आणि तुम्ही बघू शकता प्रिटी स्किन टोनला मॅच करतो. सो आपण हे आता लावूया. आणि नॉर्मल मी लावते लिपस्टिक. जेव्हा मरून काइंड ऑफ लिपस्टिक असते ना, तेव्हा मी बॉर्डर करते लिप्सला. हे तुम्हाला आता थोडीशी वेअर्ड वाटत असेल, बिकॉज ती ड्राय झाल्यावरती खूप छान दिसते. येप, और मेकअप इज डन. तुम्ही बघू शकता. सो लिपस्टिक आता ड्राय झाली आणि मी हे काढते. आणि आता मी तुम्हाला साडी घालून दाखवतो. आय एम बॅक विथ साडी. आणि मी कशी दिसते कमेंटमध्ये सांगा. आणि मेकअप तुम्हाला कसा वाटतोय. आणि आता आपण वळूया ज्वेलरीकडे. आणि हे मी अशा कॉम्बिनेशनमध्ये बँगल्स घातलेले होते. हे एक या हातामध्ये आणि एक या हातामध्ये. आणि त्यानंतर येते नेकलेस. सो नेकलेस माझा होता अशा, आणि हा माझा नेकलेस होता त्यावर. हो, सो मी इथे वेअर केलेला. आणि मी सिंगल घातलेले हे फक्त. आणि त्यावरचे हे दोन कानातले छोटेसे. तुम्हाला दिसत नसेल पाहिजे, हे बघा, असे छोटेसे त्याच्यावरती कानातले होते जे खूप स्वीट दिसतात. आणि ही होती माझी नथ जी की मी त्यावरती वेअर केलेली होती. आणि आता येते बारी, जे की मी न्यू घेतलेलं आहे त्यावरती खूप सूट करेन, जे की आहेत ह्या बुगड्या. हे खूप अशा महाराष्ट्रीयन लुकवरती सूट करतात. आणि हे मी फक्त ओनली बाय केलेलं 50 रुपीजला. सो आता ज्वेलरी घालून भेटूया. सो दिस इज माय फायनल लुक. आणि मी सगळे ज्वेलरी वेअर केलेले आहेत आणि हे बुगड्या एक्स्ट्रा ॲड केल्यात त्याच्यामध्ये. त्याने खूप छान वाटतं लुक अजून. आणि मेन गोष्ट म्हणजे चंद्रकोर. आता कसा उठून दिसतोय मेकअप, तसा हा मेकअप लुक कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा तुम्ही. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि लाईक करा. आणि जर कोणाला मराठी मेकअप लुक कसा करायचा असेल तर प्लीज व्हिडिओला खूप 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 शेअर करा. आणि भेटूया मग न्यू व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. सो टेक केअर अँड बाय बाय.